नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये। शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हंगामाची सध्या सुरुवात होत असताना सोयाबीनला 4300 ते 4400 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतो। यासोबतच राज्यातील गंगाखेड बाजार समिती, भूम, लातूर, निलंगा या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमी भावाचा टप्पा पार केल्याचे चित्र त्या ठिकाणी दिसत आहे। अशातच गेल्या 10 ते 15 दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आणि राज्यातील 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास त्या ठिकाणी वाया गेला। यात सर्वाधिक नुकसान झाले ते म्हणजे सोयाबीन पिकाचं आणि याचमुळे येणाऱ्या काळात सोयाबीनचा पुरवठा कमी होईल असं चित्र त्या ठिकाणी दिसतं। दुसरीकडे जे काही शेतकऱ्यांजवळचं जुनं सोयाबीन आहे ते त्या ठिकाणी संपले। अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये देखील सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि यासोबतच सोयाबीनचा पेराही यंदा बाजारभाव नसल्यामुळे त्या ठिकाणी घटला आहे आणि याचा थेट परिणाम बाजारभावावरती दिसेल असं बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। त्यामुळे दिवाळीपूर्वी सोयाबीनच्या बाजारात भाववाढ होणार का, यासोबतच सोयाबीन 6000 रुपयाचा टप्पा पार करणार का, यासोबतच अतिशय सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा। मित्रांनो, सोयाबीनचे जे काही दर आहेत ते नेमकी त्या ठिकाणी सोयाबीनचा जो काही चालू वर्षीचा पेरा आहे यासोबतच मार्केटमध्ये होणारी आवक आहे, यासोबतच त्या ठिकाणी भारतातून होणारी जी सोयाबीनची निर्यात आहे, सोबतच त्या ठिकाणी हवामान आहे, सोयाबीनची निर्मिती असेल किंवा सोयाबीन तेलाची निर्मिती असेल, या सगळ्या घटकांवरती सोयाबीनचे दर त्या ठिकाणी अवलंबून असतात। गेल्या काही दिवसापासून हंगाम जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून सोयाबीनच्या त्या ठिकाणी भावामध्ये वाढ होताना त्या ठिकाणी सततची दिसत आहे। यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी पेरणी क्षेत्राचा वाटा आहे असं त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। कारण की पाठीमागच्या वर्षी त्या ठिकाणी बाजारभाव नसल्यामुळे पेरणीचं जे काही क्षेत्र आहे ते जवळपास 10 ते 12% घटल्याचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून येते। यासोबतच पेरणी क्षेत्र जर का घटलं तर यासोबतच त्या ठिकाणी उत्पादन देखील घटलं आणि उत्पादन हे जे काय आहे ते जवळपास 15% घटणार असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे। गेल्या 10 ते 15 दिवसापूर्वी त्या ठिकाणी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि ही जी काय अतिवृष्टी झाली ही सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रामध्ये सर्वाधिक झाली। म्हणजे मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा मध्य महाराष्ट्राचा काही भाग असेल यामध्ये सर्वाधिक अतिवृष्टी झाली आणि यामुळे सोयाबीन पिकाचं अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं। परिणामी हे पीक वावरातच सडलं गेलं, वाया गेलं आणि यामुळे मार्केटमध्ये जी काही येणारी आवक आहे ती त्या ठिकाणी कमी झालेली आहे। जवळपास 20 लाख हेक्टरवरचं जे काही सोयाबीन आहे ते त्या ठिकाणी 10 ते 15 दिवसापूर्वी पाण्याखाली होतं आणि यामुळे जे सोयाबीन त्या ठिकाणी आता मार्केटमध्ये येणार होतं ते आता त्या ठिकाणी मार्केटमध्ये परिणामी येणारच नाही बघा। आणि याचमुळे बाजारामध्ये त्या ठिकाणी तुटवडा निर्माण होणार का काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी आता निर्माण झाली आहे। 2 ते 3 बाजारामध्ये सोयाबीन जे काय आहे ते सोयाबीनने 5000चा टप्पा अगदी त्या ठिकाणी पार केलेला आहे बघा। आता याशिवाय शेतकऱ्याकडे जो काय सोयाबीनचा साठा आहे किंवा व्यापाऱ्यांकडे जो काय सोयाबीनचा साठा होता तोही आता त्या ठिकाणी संपलेला आहे आणि यामुळे त्या ठिकाणी सोयाबीनचे भाव हे त्या ठिकाणी वाढण्यास मदत होणार आहे बघा। आता सोयाबीनचे जे काय कमी बाजारभाव राज्यामध्ये किंवा देशामध्ये राहिले होते यामुळे निर्यातीची जी काय क्षमता आहे ती देखील त्या ठिकाणी कमी बाजारभावाने आपण त्या ठिकाणी निर्यात देखील वाढली। यासोबतचा आपण जर का विचार केला तर सोयाबीनचा जो काही मुख्य उद्देश आहे तो त्या ठिकाणी सोयाबीनसाठी मुख्यत्वे करून सोयाबीनचा वापर केला जातो आणि यासोबतच त्या ठिकाणी खाद्यतेलाच्या निर्मितीसाठी देखील सोयाबीनचा त्या ठिकाणी वापर केला जातो। आता या दोघांचे भाव वाढताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे। परिणामी यांचे जर का भाव वाढलेत म्हणजे सोयाबीनचे भाव देखील त्या ठिकाणी येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी वाढू शकतात। आता सोयाबीनचे जे काही भाव आहे ते गेल्या वर्षापेक्षा अधिक राहतील असा अंदाज त्या ठिकाणी ग्लोबल ऑइल कॉन्फरन्सच्या मध्ये त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला होता। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन असेल किंवा ज्यांचं सोयाबीन आता त्या ठिकाणी काढणी सुरू असेल अशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी रोजचे बाजारभाव पाहून त्या ठिकाणी सोयाबीन विक्रीचा निर्णय हा घेतलाच पाहिजे आणि हा निर्णय तुमच्यासाठी त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सोयाबीन विकताना कुठलाही निर्णय त्या ठिकाणी घाईगडबडीत घेऊ नका, कारण की तुम्ही सोयाबीनला त्या ठिकाणी खर्च केलेला असतो, तो खर्च की प्लस तुमचा जो काही नफा आहे तो त्या ठिकाणी तुमचा निघालाच पाहिजे आणि हा जर का नफा तुम्हाला मिळवायचा जर असेल तर बाजारभावावरती व्यवस्थित लक्ष ठेवणं हे त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे। शेतकरी बंधूंनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा। तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय कमेंट करायला अजिबात विसरू नका। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्सचं। तोपर्यंत शेतकरी बंधूंनो, धन्यवाद।